Hello students, today we are going to learn about a teenager's prayers English workshop and margin questions. I have already taught about this poem. You can see the audio clip of this poem. ज्या मुलांनी माझी ऑडिओ ऐकली असेल अगोदर टीनेजर्स प्रेयर्सची त्यांना पोएम समजली असेल, त्यांनी ॲप्रिसिएशन राईट डाऊन केलं असेल. काही जे स्टुडंट्स क्लेवर आहेत त्यांनी इंग्लिश वर्कशॉप ही सॉल्व केला असेल, मार्जिन क्वेश्चन सॉल्व केले असतील, त्यांनी चेक इट आउट. तुम्ही चेक करून घ्या आणि ज्यांनी सॉल्व केला नसेल त्यांनी सॉल्व करा. मी थोडेसे तुम्हाला याची गाईडलाईन सांगते. मार्जिन क्वेश्चन जे साईडला असतात त्याचे ॲन्सर्स काय आहेत, नंतर वर्कशॉप काय आहे ते पाहूयात आपण. मार्जिन क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्लीज ओपन युअर टेक्स्ट बुक्स अँड सी इन युअर बुक्स. आय कांट राईट each question on the board. What is the age group of speaker in the poem? What is the age group of speaker in the poem? What is meant by speaker? Speaker means poet. पोएट, नॅरेटर, त्याची एज ग्रुप काय आहे? पोएमचं नावच आहे टीनेजर्स प्रेयर. सो टीनेजर आहे तो. स्पीकर इज अ टीनेजर मीन्स एज बिटवीन 13 to 19 years. दिस इज आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. टीनेजर आहे 13 to 19 years. दिस इज टीनेजर. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला कोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत? आय एम नॉट गोइंग टू टेल यू द समरी ऑफ दिस पोएम. मी त्याची समरी सांगू शकत नाही आहे. तुम्ही ऑडिओ ऐका, तुमच्या लक्षात येईल की ह्या टीनेजरला काय डिसिजन घ्यायचं आहे, त्याला कोणता डिसिजन घ्यायचा आहे, त्याला राईट पाथ चूज करायचा आहे. स्पीकर हॅज टू मेक डिसिजन ऑफ choosing the right path of life. Next question's answer आहे. Third question, what does each new day fetch? What does each new day fetch? नवीन दिवस काय नवीन घेऊन येतो? न्यू बिगिनिंग्स घेऊन येतो. फर्स्ट लाईन आहे पोएमची, each day brings new beginnings. Each new day brings us new beginnings. Sorry. Fourth question. Next we are going to fourth question. How should one react to temptation? Temptation, मोहाशी आपण कसं रिॲक्ट करायचं आहे? How should one react to temptation? We should say no to temptations. We should resist or say no to temptations. Fifth question, what effect does the speaker wish to say in himself at the end of his teens? जेव्हा ह्याची टीनेजर्स किशोरवय संपेल तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये किंवा स्वतःमध्ये कोणता बदल कवीला हवा आहे असा प्रश्न आहे. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? At the end of teenage, he wants to live the life the best with God's guidance. चांगलं आयुष्य, लिव्ह द लाईफ बेस्ट लाईफ जगायचं आहे गॉडच्या गायडन्स सोबत जेव्हा टीनेज संपेल त्यावेळेला. हे झालं फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर. नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन, द सिक्स्थ क्वेश्चन इज, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? पोएटला त्याची बॉडी कशा कंडिशनमध्ये ठेवायची आहे? लाईन्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही ते सर्च करा आणि त्यानुसार थोडंसं आपली वाक्यरचना बदलायची आहे. फिट फॉर लाईफ इज क्लीन. पोएट और स्पीकर वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी क्लीन, फिट फॉर each day in his life. 6 क्वेश्चन झाला. 6 क्वेश्चनचा आन्सर आहे 7. Whose company does the poet wish for in the walk of life? पोएटला कोणाची कंपनी पाहिजे आहे वॉक ऑफ लाईफ? पोएट
wants company of God in his life path. लाईफ पाथमध्ये त्याला पोएटला गॉड्स कंपनी हवी आहे असं 7th क्वेश्चनचा आन्सर आहे. हे झाले मार्जिन क्वेश्चन्स. तुम्ही ग्लॉसरी तर लिहिताच, डार्कन, डिस्ट्रेस, टेम्पटेशन्स, मार्जिन क्वेश्चन झालेले आहेत. त्यानंतर वर्कशॉप बघूयात. टर्न युअर पेजेस, ओपन युअर बुक्स फॉर इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1 इझी क्वेश्चन आहेत, तुम्ही फास्ट घेणार आहे थोडेसे. चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे. न्यू डे काय घेऊन येतो? न्यू डे न्यू बिगिनिंग्स घेऊन येतो. 2 ऑप्शन आहेत, न्यू बिगिनिंग, न्यू एंडिंग्स. आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. न्यू बिगिनिंग्स. तुम्हाला आन्सर्स येतील. सेम द सेकंड, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. डिस्ट्रेस म्हणजे त्रास, सक्सेस म्हणजे यश. यश तुम्हाला कशाकडे जायचं? यशाकडे. ग्रेट सक्सेस, ग्रेट success. Third, the poet prays to the Lord to help him stand for what? What is might or right? सामर्थ्यशाली पाहिजे का राईट चूज करायचे? काय करायचं तुम्हाला? What is right? The poet wants to see his teenage years have been the dash dash years of his life. त्याचे टीनेजर्स इयर्स आहेत ते कसे असले पाहिजे आयुष्यामधले? वर्स्ट का बेस्ट? वर्स्ट म्हणजे वाईट का चांगले? चांगले, बेस्ट. हे आन्सर्स आहेत. तुम्ही हे आन्सर्स करून घ्या, सोपे आहेत, तुम्ही देऊ शकता सहजासहजी. रायमिंग वर्ड्स, तुमच्या पोएमच्या लास्ट लाईनमध्ये रायमिंग वर्ड्स तुम्हाला सापडतील. रायमिंग पेअर्स सर्च करा आणि लिहून काढा, तुम्हाला येतात ती. तरी मी सांगते आन्सर्स. रायमिंग पेअर्स आहेत मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, सी, मी. हे तुम्ही लिहू शकता रायमिंग वर्ड्स. नेक्स्ट, राईम स्कीम. मी ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला राईम स्कीम सांगितली आहे, तुम्हीच मला लिहून दाखवा. हे क्वेश्चन नंबर 4, इट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अस. क्वेश्चन नंबर 4 फिगर्स ऑफ स्पीचवर डिपेंड आहे. कॉलम ए इथं काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत. कॉलम बी मध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचे नेम दिलेत. मी डायरेक्टली आन्सर लिहिणार आहे. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. डिसिजन्स आय मस्ट मेक. हे वाक्य कसं असायला हवं होतं? हे वाक्य थोडंसं ग्रॅमॅटिकली व्यवस्थित लिहिलेलं नाही. आय मस्ट मेक डिसिजन्स असं असायला हवं होतं. ग्रॅमॅटिकली सेंटेन्स नीट प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही आहे. वेन सेंटेन्स इज नॉट पुट करेक्ट इन ग्रॅमॅटिकल ऑर्डर देन इट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन. फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन, ऑप्शन्समध्ये आहे, त्यामुळे याला इन्व्हर्जन म्हणूयात. इन्व्हर्जन. वाक्य कसं असायला हवं होतं? इट इज नॉट पुट इन करेक्ट ग्रॅमॅटिकल ऑर्डर. आय मस्ट मेक डिसिजन्स असं असायला होतं. इन्व्हर्जन आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड ह्या शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. अशी व्यक्ती आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे दिसत नाही आहे. डेड, ॲब्स्ट्रॅक्ट, ॲब्सेंट अशा वस्तू असतात. इफ वी डिनोट्स टू समथिंग एल्स विच आर ॲब्स्ट्रॅक्ट, ॲब्सेंट और डेड देन इट इज कॉल्ड ॲज ॲपॉस्ट्रॉफी. इथे ॲपॉस्ट्रॉफी होतो. डिअर लॉर्ड, ओ गॉड, ओ कॅप्टन, माय कॅप्टन, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा इथे ॲपॉस्ट्रॉफी होतो. ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, इझी आहे खूप. डी, डी साऊंड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. जर साऊंड कोणता रिपीट होत असेल म्युझिकल इफेक्टसाठी, पोएटिक इफेक्टसाठी, तर त्याला ॲलिटरेशन. ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हिअर one character is same in road and life, so it is compared. जेव्हा comparison takes place, when there comparison takes place in two things which are same in one feature, then it is metaphor. It is a metaphor. Metaphor हा figure of speech, हा अलंकार figure of speech इथे होतो. आपण रोड ऑफ लाईफ म्हणले, जीवनाचा मार्ग म्हणजे रोड आणि लाईफ यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतोय, इथे मेटाफर होतो. इन्व्हर्जन वाक्य सरळ असावायला हवं होतं, लक्षात ठेवा. ॲपॉस्ट्रॉफी, डिअर लॉर्ड, ओ गॉड, ओ कॅप्टन, ॲपॉस्ट्रॉफी. डी, ॲलिट्रेशन, डी साऊंड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. साऊंड रिपीट झालाय, वर्ड नाही, साऊंड रिपीट. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, लाईफचा रोड आहे, पाथ आहे, मेटाफर.
ही इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 4 ही ॲक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. बाकी वर्कशॉप तर इझी आहे. क्वेश्चन नंबर 4 झाला. त्यानंतर मी घेते क्वेश्चन नंबर 5 and 6. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला डिस्कशन करायला लावलं आहे. When you are going to take an interview of any person, then what precautions you should take. तुम्ही काय प्रिकॉशन्स घ्यायचे, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचं लेंथ किती असावी, क्वेश्चन्स कसे असावेत हे तुम्ही डिस्कस करा म्हणून सांगितलं आहे. फॉर्मॅट, स्ट्रक्चर, साईज, लेंथ, डूज अँड डोंट्स. हां, डूज अँड डोंट्स म्हणजे डू नॉट यूज व्हल्गर लँग्वेज. यू शुड नॉट आस्क पर्सनल क्वेश्चन्स टू द इंटरव्ह्यूअर. इंटरव्ह्यूला तुम्ही पर्सनल क्वेश्चन विचारू नका. हे डूज अँड डोंट्स. टाईप ऑफ क्वेश्चन्स कसे असले पाहिजेत, नॉट टू मच लेंथी, नॉट टू स्मॉल, येस नो टाईप क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन सगळे विचारा तुम्ही. WH क्वेश्चन पण त्यामध्ये ॲड करू शकता. हे डिस्कशन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 डिस्कशनसाठी आहे. त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 करायचा आहे. प्रिपेअर अ सेट ऑफ 20 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज. इंटरव्ह्यू घेतोय त्यासाठी आपण क्वेश्चन्स तयार करतोय. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला हे खूप उपयोगी पडेल. एक क्वेश्चन असा येऊ शकतो की तुम्ही 10 क्वेश्चन्स तयार करा. एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. फर्स्ट रायटिंग स्किल चालले आता हे वर्कशॉपमधला आपल्या रायटिंग स्किल. वी आर गोइंग टू द रायटिंग स्किल पोर्शन. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग इंटरव्ह्यू. नेम ऑफ द इंटरव्ह्यूई. नेम ऑफ इंटरव्ह्यूई. कुणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा तुम्हाला, त्याचं नेम तुम्ही इथं लिहायचे. आता फॉर एक्झाम्पल रिया सिंग, नेम ऑफ इंटरव्ह्यूई, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा. नेम ऑफ इंटरव्ह्यूअर. तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तुमचं नाव इथं लिहा. दिया राज ही इंटरव्ह्यू घेते. ओके. टॉपिक काय आहे, पर्सनल आहे, रिसेंट आहे, स्पोर्ट्स आहे, बिझनेस, म्युझिक, आर्ट. तुमचा टॉपिक आहे स्पोर्ट्स पर्सन आहे, नेबर आहे किंवा आपली फ्रेंड आहे, त्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय. ओके. वी हॅव टू मेक 10 क्वेश्चन्स. स्पोर्ट. व्हेन्यू म्हणजे स्थळ. कुठे घेता इंटरव्ह्यू, स्टुडिओ, TV चॅनल, ऑडिटोरियम हॉल. ओके, मी ऑडिटोरियम हॉलमध्ये घेते, सभागृहात घेते इंटरव्ह्यू. डेट. फिफ्टीनला घेते मी इंटरव्ह्यू. मी ती डेट लिहिली आहे, मी त्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला आहे. टाईम 11 AM. ड्युरेशन किती काळासाठी घेताय तुम्ही इंटरव्ह्यू, फॉर 15 मिनिट्स ओनली. 10 क्वेश्चनसाठी 15 मिनिट्स खूप झाले. डायरेक्टली क्वेश्चन विचारायचे नाही आहेत, थोडा ॲटमॉस्फिअर तयार करायचं, सिच्युएशन तयार करायचे आणि मग डायरेक्ट क्वेश्चन विचारायचे नाही. तसे लगेच आन्सर येस नो टाईम मिळेल आणि लगेच आता व्हिडिओ तुमचा 2 मिनिटात संपेल, तुमचा इंटरव्ह्यू लगेच संपेल. ड्युरेशन ही तुम्हाला सगळं लिहावं लागेल. आता टोटल 10 क्वेश्चन्स विचारायचे आहेत आपल्याला इंटरव्ह्यूसाठी. आपण क्वेश्चन्स विचारूया. फर्स्ट क्वेश्चनसाठी बघा, मिक्सअप एस नो अँड WH क्वेश्चन, दोन्ही क्वेश्चन मिक्स करा. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. बॅकग्राऊंड तयार करा थोडंसं. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक रिअल इंटरव्ह्यू असल्यासारखं वाटला पाहिजे कन्व्हर्सेशनमध्ये. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन, मी आधी सांगितलं वैयक्तिक प्रश्न विचारू नका. अवॉइड व्हेरी कॅज्युअल मीन्स नॉट इम्पॉर्टंट नसणारे क्वेश्चन विचारू नका. चीप कमी दर्जाचे प्रश्न विचारू नका. वल्गर लँग्वेज गावंढळ भाषेचा वापर करू नका. वल्गर लँग्वेजचा वापर करू नका. नीट क्वेश्चन्स विचारा. हे झालं स्टार्टिंग. मी क्वेश्चन्स तयार करण्यासाठी सुरुवात करते. क्वेश्चन नंबर 1. तुम्ही काय क्वेश्चन्स विचारताल, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही मला सेंड करायचे लिहून. आधी ॲटमॉस्फिअर तयार करा. हॅलो रिया. How are you feeling for this prestigious award? Badminton.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय विचारते ते. ही बॅडमिंटन प्लेअर आहे, माझी नेबर आहे आणि रिया, तिला एक अवॉर्ड मिळाला, प्रेस्टिजियस अवॉर्ड. मग मी तिला इंटरव्ह्यू विचारते, हॅलो रिया, हाऊ आर यू फिलिंग फॉर दिस प्रेस्टिजियस अवॉर्ड. ती काहीतरी ॲन्सर देईल. आपल्याला क्वेश्चन तयार करायचे, ॲन्सर्स नाही. ती काहीतरी ॲन्सर देणार आहे याला, बरोबर. आधी मी तिला असा क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज, आता तिला विचारूया तुझे एक्सपिरियन्स काय आहेत. हा क्वेश्चन सगळ्यांसाठी उपयोगी पडू शकतो. हा पण सगळ्यांसाठी, प्रेस्टिजियस अवॉर्ड इन बॅडमिंटन, इन आर्ट, इन म्युझिक, सगळ्यामध्ये हा क्वेश्चन उपयोगी पडेल. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स इन प्लेइंग दिस टुर्नामेंट. तुझा अनुभव कसा होता. मग ती अनुभव नक्कीच 4-5 वाक्यांमध्ये सांगेल आपल्याला, जो काही अनुभव असेल तो. प्लेइंग दिस टुर्नामेंट, इन दिस आर्ट क्लासेस, इन दिस म्युझिक टुर्नामेंट. इथं तुम्ही म्युझिक पण घेऊ शकता, आर्ट पण घेऊ शकता. तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेता त्याच्यावर डिपेंड आहे. तिला विचारत आपण, हु इज युअर आयडल, हु इज युअर आयडल पर्सन इन युअर लाईफ. आयडल पर्सन कोण आहे तुझ्या लाईफमधला, हे तुम्ही विचारू शकता.